Hello dear students, welcome back to the lesson Be Smart. विद्यार्थी मित्रांनो, आपण बी स्मार्ट हा चॅप्टर पाहत आहोत. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की यशवंत होण्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती दृढ असली पाहिजे, आपले स्वप्न असले पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे कौशल्य असलं पाहिजे आणि कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती श्रेष्ठ असते असं आपण शिकलेलं आहे. आणि यशस्वी होण्यासाठी काही एक्सपर्टीजनं, तज्ज्ञ मंडळींनं त्या 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आपण 2 पायऱ्याचा अभ्यास केलेला आहे. तर सर्वप्रथम स्पेसिफिक, आपली ध्येय ही विशिष्ट स्पेसिफिक असली पाहिजेत. नंतर दुसरी स्टेप आहे मेजरेबल, ती मेजरेबल असली पाहिजे, आपली ध्येय मोजता येण्यासारखी असली पाहिजे. आणि तिसरी जी स्टेप आहे ती आता आपण पाहणार आहोत, ती आहे अचिवेबल. आवर गोल्स मस्ट बी अचिवेबल. आपली ध्येय ही साध्य करता येण्यासारखी असली पाहिजे. तर पाहूया, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे जी ठरवलेली ध्येय आहेत ती विशिष्ट कालखंडात किंवा विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशीच ती ध्येय आपण ठरवावीत. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे ही जी अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा जो मैलाचा दगड बनवण्याचे काम करतात. अनेकदा ही ध्येय आपल्याला यशाच्या मोठ्या शिखरावर घेऊन जातात, ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. जे आपल्या भविष्यामध्ये जी आपली कारकीर्द आहे ती त्या ध्येयानुसार ठरत असतात. समटाइम्स these goals may act stepping stones to help meet broader goals that make your career. जी ध्येय सद्यस्थितीमध्ये आपण साध्य करू शकतो याचाच विचार केला पाहिजे. हेअर आर गिवन फॉर एक्झाम्पल, ॲज स्टुडंट्स वी कॅन्ट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. उदाहरणामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होऊ शकतो का? बनू शकत नाही. परंतु आपण भविष्यामध्ये ती स्वप्ने, ती आशा ठेवण्यास काही हरकत नाही. म्हणजे काय, त्या दृष्टीनं आपल्याला प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न आपण नक्कीच पाहू शकतो. त्या दृष्टीनं आपण कार्य केलं तर आपण भविष्यामध्ये राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकतो. म्हणजे तसं प्रभावी कार्य करण्याचं आपण स्वप्न बघितलं पाहिजे. वी शुड नॉट थिंक टू बिकम अ प्रेसिडेंट और अ प्राईम मिनिस्टर इन स्टुडंट एज, बट वी मे हॅव अ होप टू रीच दोज पोझिशन इन फ्युचर टाईम. तर अशा पद्धतीनं आपण भविष्यात नक्कीच बनू शकतो. म्हणजे काय, ती साध्य करता येण्यासारखी आहेत. आवर गोल्स मस्ट बी अचिवेबल. ती आपली ध्येय साध्य करता येण्याजोगी असली पाहिजे. जी साध्य होतात ती स्वप्ने पहा, जी साध्य होत नाही ती स्वप्ने पाहू नका. समजा एखाद्यानं स्वप्न बघितलं पाहिजे, एकदम हुशार विद्यार्थी असेल तर 99% मी घेऊ शकतो हे स्वप्न बघितलं पाहिजे.
तर समजा उदाहरणार्थ तुम्हाला 35 किंवा 40-50% पडतात, तुम्ही जर ते स्वप्न बघू लागलं तर ते पूर्ण होणार आहे का? नाही. त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्या दृष्टीने तुम्हाला ते प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न तुमच्या हृदयामध्ये असलं पाहिजे, उराशी बाळगलं पाहिजे, तेव्हा मात्र तुम्ही ते साध्य करता येऊ शकता. म्हणजे साध्य करता येण्यासारखी स्वप्ने तुम्ही पहा, ती अचिवेबल असली पाहिजेत. नेक्स्ट पॉईंट, रिअलिस्टिक. आवर गोल्स मस्ट बी रिअलिस्टिक. आपली ध्येय ही वास्तववादी असली पाहिजेत. वास्तववादी म्हणजे जे मला शक्य आहे ते वास्तववादी असले पाहिजेत, ती ध्येय पाहिजे. जे काल्पनिक जे ध्येय असतात, बरेच जण स्वप्नामध्ये जीवन जगत असतात. असं झालं तर असं होईल, मला पैशाची पेटी सापडली तर मी विमानात जाईल, मी विमान खरेदी करेल, मी परदेशात जाईल, मी राजा बनेल. काही काही जण राजा बनल्याची स्वप्न बघतात. ती काल्पनिक ध्येय पूर्ण होऊ शकत नाही, ती ठेवू नयेत आपण. पण रिअलिस्टिक, वास्तववादी पाहिजे. कसे? इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. म्हणजे आपल्या आवाक्यामधील ती ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. आपल्या आवाक्यातली ती ध्येय असली पाहिजेत. म्हणजे काय? स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेनुसार आपली ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. म्हणून स्वतःमध्ये क्षमता पाहिजे, स्वतःकडे ती कौशल्य पाहिजेत, त्यानुसार ती ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये एखाद्या गोष्टीत पारंगत होण्याची अपेक्षा चुकीची आहे. म्हणजे कसं? उदाहरणामध्ये बांधकाम क्षेत्रात निपुण व्हायचे असेल, परिपूर्ण व्हायचे असेल तर वेळ तर लागणारच. म्हणजे कमी कालावधीमध्ये निपुण बनण्याचा विचार करणे हे अवास्तव आहे. म्हणजे वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये आपण परफेक्ट, परिपूर्ण, निपुण होऊ हे विचार करणं मात्र अनरिअलिस्टिक आहे, अवास्तव आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ तर द्यावा लागणारच. म्हणून तुम्हाला वेळ द्यावा लागतो. नेक्स्ट, बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. म्हणजे वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज सोपे असते, सहज शक्य होते. म्हणजे ध्येय प्राप्ती करण्यासाठी वास्तववादी असणे गरजेचे आहे. टू बी रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह मीन्स बचावात्मक, म्हणजे जर ती बचावात्मक असते. नॉट अग्रेसिव्ह म्हणजे आग्रही नसलेले. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. जर ती ध्येय बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले म्हणजे किंवा आग्रही नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसतात. पुढे, वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲढेअर टू दॅट पिक्चर. ॲढेअर मीन्स चिकटून राहणे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये चित्र स्पष्ट असायला हवं आणि ते ध्येय पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय साध्य करायचे आहे, आपल्याला काय साध्य करायचे याचं काय असलं पाहिजे? चित्र स्पष्ट असलं पाहिजे. म्हणजे मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडेअर टू दॅट पिक्चर. म्हणजे आपण आपल्या त्या ध्येयाला चिटकून राहिलं पाहिजे.
म्हणजेच ध्येय कशी आहेत, रिअलिस्टिक, वास्तववादी. टाईम बाउंड, इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. टाईम बाउंड, काल मर्यादित, वेळेच्या त्याला मर्यादा असल्या पाहिजेत. वी हॅव टू फिक्स आवर टाईम टू रीच आवर गोल. इट इनक्रीज ओरिजिनॅलिटी अँड हेल्प्स अस टू फोकस ऑन आवर गोल. पॅरामीटर्स म्हणजे वेळेचे मापदंड. इस्टॅब्लिश, ठरवणे, स्थापन करणे. म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी आपण वेळेचे बंधन घातले पाहिजे. ते विशिष्ट वेळेमध्ये दिलेले काम आपण पूर्ण केलेच पाहिजे. असे असेल तरच आपण आपले लक्ष, अकाउंटेबिलिटी, जबाबदारी पेलू शकतो. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे लागतात, ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष आपलं केंद्रित करण्यास आणि त्या जबाबदारीची जाणीव ठेवण्यास आपल्याला मदत होते. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. हेर आर गिवन फॉर एक्झाम्पल. टू रेड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. म्हणजे उदाहरणार्थ वजन कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे, ते कोणत्या पद्धतीनं कमी केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं जायचं आहे हे आपणास माहिती असलं पाहिजे. हे आपणास माहिती असलं पाहिजे. वी नो हाऊ टू गो अबाउट इट. ते कसं कमी करायचं हे आपल्याला जसं माहीत असलं पाहिजे. तुम्ही सांगू शकता की वजन कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे. आपण म्हणतो डायट केलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे, कमी खाल्लं पाहिजे, आहे की नाही. तसं नेक्स्ट पुढे. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. परंतु जोपर्यंत आपण सातत्यपूर्ण वेळेचे बंधनच पाळणार नाहीत तोपर्यंत एखादी गोष्ट वास्तवात उतरणार नाही. पण वेळेच्या चौकटीत राहून जर आपण सातत्यपूर्ण जर काम केलं, कृती केली, तर आपल्याला साध्य होईल. पण जर आपण त्या वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम आपल्याला मिळणं शक्यच नाही. म्हणजे आपल्याला त्यासाठी कृती करावी लागेल. अनलेस वी ट्राय कन्सिस्टंटली टू लूज आवर वेट वी कॅन नॉट. इट नेवर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्झरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. कदाचित ती गोष्ट म्हणजे व्यायाम असेल, आहार असेल किंवा तणावमुक्त विचार असतील. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. म्हणजे काय तर सर्व गोष्टीचे पालन आपण एखाद्या वेळेस उशीर, विलंब, शंका किंवा दुर्लक्ष याशिवाय केले पाहिजे. परंतु विशिष्ट कालमर्यादेत, विशिष्ट वेळेमध्ये आपण गोष्टी केल्या पाहिजे. जी मनाची द्विधावस्था न होऊ देता, द्विधा अवस्था, मनामध्ये शंका किंवा मनामध्ये उदासीनता न बाळगता हे ठरवलेल्या वेळेत काटेकोरपणे या सर्व गोष्टीचे आपण पालन केले पाहिजे. तेव्हा आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन, दूरदृष्टी, विशेष, इच्छा किंवा इच्छाशक्ती, इंटेन्शन्स, हेतू किंवा उद्देश
आणि ड्रीम्स, आपली स्वप्ने हे मौल्यवान असतात. वी मस्ट हॅव स्ट्रॉंग डिझायर टू बिकम सक्सेसफुल, टू कम्प्लीट आवर गोल्स, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर व्हेरी व्हॅल्युएबल. म्हणून आपली इच्छाशक्ती मजबूत असली पाहिजे, आपली दूरदृष्टी आपल्याकडे असली पाहिजे, आपला हेतू किंवा उद्देश उच्च असला पाहिजे आणि आपलं स्वप्नसुद्धा तसंच मजबूत बलाढ्य असलं पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी कशा आहेत? दीज आर थिंग्स आर व्हॅल्युएबल. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. म्हणजे ते आपल्याला कल्पनेला व प्रेरणेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देत असतात, की त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोचायचे आहे ते ठरविण्यासाठी प्रोत्साहन मिळते. द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू रीच सक्सेस. आणि म्हणून आपल्या कल्पनाशक्तीला प्रेरणा, त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम त्या करत असतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लान टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्या धोरणानुसार, त्या आपल्या प्लॅननुसार, त्या नियोजनानुसार आपल्याला ते आखता आले पाहिजेत. म्हणजे यशापर्यंत जाण्यासाठी आपण व्यावहारिक व कृतीपूर्ण प्रमाण ओळखून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळणारच. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. म्हणजे आपण वापरलेल्या ज्या ऊर्जेची गुणवत्ता आहे, ऊर्जेची जी गुणवत्ता आहे, क्वांटिटी ऑफ एनर्जी आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. निष्पत्ती म्हणजे आपल्याला जे साध्य करायचे त्याच्यावर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य हे एका तुतारीसारखं आहे. तुतारी माहिती आहे ना, की राजे महाराजांच्या काळामध्ये महाराज यायलेत म्हटलं की तुतारी मोठ्याने फुंकली जायची. म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे. लाईफ इज लाईक अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, अ ट्रम्पेट. इफ यू डू नॉट पुट एनिथिंग इन, वी कॅन नॉट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्यामध्ये काही टाकलंच नाही, म्हणजे त्याला फुंकलंच नाही, तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. जोपर्यंत आपण वाजवणार नाही तोपर्यंत त्याचा आवाजच ऐकू येणार नाही. तसंच आहे जीवन, हे एका तुतारीसारखं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. दिस लाईन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ पर्पजल ॲक्टिव्हिटी. यश म्हणजे अंधारातून चालणारी वाट, किंवा यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल होय. जे आपणामध्ये यशवंत बनण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टेकल द प्रॉब्लेम. म्हणजे योग्य मार्ग निवडून आपल्या स्वतःमधील सुप्त गुणांचा व कौशल्यांचा वापर करून जर आपण अडचणी दूर करू शकतो व परिस्थिती हाताळू शकतो, म्हणजे आपल्या कौशल्यानुसार येणारे आपले प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आपण ते जर हाताळू शकतो तर काय होऊ शकते? योग्य पाऊलवाट शोधण्यासाठी आपल्याला ते कामाला येतात. आपल्याला आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि आपली वाटचाल पुढे चालू ठेवणे
या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो. त्या कशा हाताळतो यावर त्या अवलंबून असतात. ऑल डिपेंड ऑन, त्यावर त्या अवलंबून असतात. वी शुड रिमूव्ह द प्रॉब्लेम्स इन आवर लाईफ अँड टू रीच सक्सेस. म्हणजे आपल्या जीवनातल्या आपण जर समस्या दूर केल्या, येणारे संकट दूर केले, तर नक्कीच आपण काय करू शकतो, आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपण सध्या कोठे आहोत व आपणास कोठे जायचे आहे हे आपण जाणले पाहिजे. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजेच काय, पुढील प्रत्येक पाऊल आपला योग्य दिशेनं पडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला योग्य दिशेनं आपला पाऊल टाकता आला पाहिजे, तरच तो जीवनातील सर्वोत्तम मार्ग आहे. When we take the next step, it should support and hold us without a crack. We should not be discouraged by anything if want success. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा प्रत्येक पायरीने आपल्याला आधार दिला पाहिजे. जसं जसं आपण पुढे वाटचाल करू तेव्हा प्रत्येक पायरीने आपल्याला आधार दिला पाहिजे. माणूस म्हणतो ना, एखाद्या वेळेस जर पडत असेल त्याला आधार भेटला तर तो पडायचं काय होतो, वाचतो, तो पडत नाही. म्हणजेच आपण आपल्या जीवनामधील हे ध्येय, सेटिंग गोल्स निश्चित केली तर नक्कीच आपण न डगमगता आपला प्रत्येक पाऊल यशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीने बी स्मार्ट, म्हणजे यशवंत बना. आणि ते यशवंत बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची मानवाला आपल्या जीवनामध्ये गरज आहे हे या पाठाच्या माध्यमामधून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हे सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आपली ध्येय निश्चित करा आणि ती निश्चित केलेली ध्येय योग्य मार्गाने वाटचाल करून प्राप्त करा. आणि ती प्राप्त करण्यासाठीच ह्या ठिकाणी 5 पॉईंट्स, 5 व्हॅल्युएबल ॲसेट्स सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत तर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिॲलिस्टिक अँड टाईम बाउंड. या पद्धतीनं जर आपण आखणी केली, बांधणी केली तर नक्कीच आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा खूप आधार मिळणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे काय, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. कारण का जसा अंधारामधून मार्ग माणूस शोधत असतो, अंधाराकडून प्रकाशाकडे जात असतो, तशा पद्धतीनं म्हणजे यशसुद्धा हे एक अंधाऱ्या मार्गातून चालणारं ती वाट आहे, चालणारी वाट आहे. म्हणून सक्सेस मिळवणं यासाठी आपल्या मनामध्ये जिद्द, विजन्स असावे लागतात, विशेष असावे लागतात, ड्रीम्स असावे लागतात, असं या पाठाच्या माध्यमामधून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा पाठ इथे समाप्त झाला. सी यू अगेन नेक्स्ट पिरियड.